नमस्कार शेतकरी मित्रांनो, SIT आपली शेती आपले निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत SITचे शेतकरी यांचा आपण परिचय करून घेऊ आणि त्यांनी SIT कशी कशी केली, कोणकोणते पिकं घेतले त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. नमस्कार, मी बागाजी शंकर शिंदे, मुक्काम आडगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर 94 21 42 6500. आमच्याकडं SRT करून आम्हाला 2 वर्ष झाले. पहिल्या वर्षी अद्रक होती. अद्रकीची बेड तसेच ठेवून आम्ही अद्रक असताना त्याच्यामध्ये बाजरी लागवड केली. नंतर बाजरी काढून घेतल्याच्या नंतर आम्ही अद्रक काढले. अद्रक काढल्याच्या नंतर लगेच आम्ही 16 जूनला कपाशी लागवड केली. कपाशी लागवड झाल्याच्या नंतर पाठीमागून आम्ही त्याच बेडवर राऊंडअप फवारणी केली. राऊंडअपमुळे काय झाले की शेतातलं जे तण होतं ते तण ऑटोमॅटिक पिवळं होऊन वाळून गेलं आणि कपाशी हळूहळू वर आलेली आहे. आणि आता परत तीच कपाशी शॉप कटरनं कट करून त्याच्यामध्ये आम्ही परत बाजरी पीक घेतलेलं आहे. आपल्याला SRT मध्ये अजून कुठले कुठले फायदे बघायला मिळाले साहेब? SRT मध्ये मशागतीचा खर्च कमी होतो आणि मेहनतीचा खर्च कमी होतो. जसं की निंदणी करणे, तर निंदणी करण्यास खर्च कमी होतो. त्याच्याऐवजी आपल्याला तणनाशक मारून गवतांचे जे मूळ आहे ते जागेवर कुजवता येतो. त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय कार्बन मिळतो आणि ऑर्गॅनिक कार्बन आपल्या शेतीमध्ये भरमसाठ प्रमाणात वाढ होते. यावर्षी जो जास्तीचा पाऊस झाला याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या SRT मध्ये किंवा नाही आल्या? SRT मध्ये आम्हाला अडचण आलीच नाही, कारण की आमची जमीन जी आहे ती पांढरी माती म्हणजे भुरमट जमीन आहे. परंतु जमिनीमध्ये पाणी तुंबल्यामुळे शेवाळ झालं, पण आमचे कपाशी झाडं त्याच्यात बसले नाही किंवा उबाळाचं प्रमाण त्याच्यात काहीच झालं नाही. साधारण तुम्हाला आता यावर्षी एका एकरला किती खर्च आला कापसाला? कापसाला यावर्षी आमचे बेड असल्यामुळे आम्हाला काही खर्च आलाच नाही. त्याच्यामुळे फक्त एक कपाशीची बॅग आणि तणनाशकाची फवारणी याच्या व्यतिरिक्त खर्च कोणताच नाही. आणि उत्पादन किती मिळालं तुम्हाला यावर्षी? उत्पादन आमचं जेमतेम मागच्या वेळी जितकं होतं पारंपरिक तितकंच मिळालं. आता पुढच्या वेळेस वाढेल. तुम्ही आता म्हणून यावर्षी जी तुम्ही खरेदीची सुरुवात करणार आहे तर ते आता कसे करणार आहे? आता बेड तसेच ठेवणार बरं आणि त्याच बेडवर आम्ही परत मक्का लावणार. बरं. आता ते जमिनीमध्ये मुळ उपटून घेणार का जागेलाच ठेवणार? नाही, मूळ जागेला ठेवणार. बरं बरं. त्याच्यामुळे मग आता आपल्याला नक्की सेंद्रिय कार्बन वाढतो. आणि पुढच्या मागच्या पिकांचं औषध म्हणजे पुढच्या पिकांचे अन्न, बरोबर, त्यामुळे आपला खतावरचा होणारा खर्च पण कमी होतो. कमी होतो. नक्कीच शेतकरी आनंदी होतो. आपणही सर्व शेतकरी मित्रांनी SRTचा नक्कीच विचार करावा. SRT समजून घ्यावी, कारण शेती ही करण्याची गोष्ट नसून शेती ही शिकण्याची गोष्ट आहे आणि शेतीतला हा प्रत्येक दिवस शिकण्यासाठी झालेला आहे. आपण शेती शिकायला पाहिजे आणि SRT पद्धतीने शेती करून आपला होणारा रांगणीवरचा अत्याचार बंद केला पाहिजे आणि आपली भरभराटी केली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. मी काकासाहेब उत्तमराव शिंगारे, राहणार शिवराई, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी मक्केचं पीक 5x1 वर बेड पद्धतीने घेतलं होतं. ते पीक काढल्याच्या नंतर पुन्हा लगेच दुसरं मक्काचं पीक बिगर मेहनतीचं घेतलं आणि ते कापल्याच्या नंतर आता पुन्हा मी त्या क्षेत्रामध्ये बिगर मेहनतीची बाजरी पण टोकन केलेली आहे. आणि मी ह्या वर्षी तुरीचं पण लागवड साध्या पद्धतीनेच लागवड केलेली, पण नंतर मी मशागत काहीच केली नाही. फक्त तणनाशक मारून तण मारलं आणि तूर एकदम उत्कृष्ट प्रकारे अशी तूर झाली. मला 1.5 एकरमध्ये 20 क्विंटल तुरीचं ॲव्हरेज आलं आणि खूप व्यवस्थित असं तुरीचं मला उत्पन्न मिळालं. आणि ह्या वर्षी तुरीला भाव पण चांगला असल्यामुळे मी खूप या SRT मध्ये समाधानी आहे. खूप समाधानी आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला माझं असं आव्हान आहे की त्यांनी प्रत्येकाने SRT ही शेती जास्त नाही पण थोडी 1-1 एकर 2-2 एकर करून पाहण्यात काहीच हरकत नाही. प्रत्येकानं SRT ही आज काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये मेहनतीचा खर्च वाचतो. पुन्हा आणखीन जर 2-3 वर्षाच्या नंतर खताचा पण खूप प्रमाणात खर्च आपल्याला वाचणार आहे. आणि SRT मुळे जे आपलं बायोमास आहे जमिनीतला तो खूप
व्यवस्थित प्रकारे वाढत जाणार आहे आणि बायोमास वाढल्याच्या नंतर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत खूप व्यवस्थित प्रकारे वाढणार आहे आणि आपली जमीन ही गांडूळ सतत 24 तास नांगरणी करत आहे. आपण तरी 1-1.5 फुटाची नांगरणी करतो, पण गांडूळ हा 4-4 फुटापर्यंत आपल्या शेताची नांगरणी करतो. आणि माझी एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये 1-1, 2-2 SRT करून पाहायला काहीच हरकत नाही. ज्याचं क्षेत्र जास्त आहे त्याने 2, 3, 4 एकर पर्यंत SRT करावी अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि मी इथं माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय SRT. सर, आपले यावर्षी तुमच्या क्षेत्रामध्ये साधारणतः किती पैसे वाचले असतील ट्रॅक्टरचे? माझे आता 2 पिकामध्ये जो 8,000 रुपये तर नक्कीच एका एकर मध्ये 8,000 नक्कीच वाचले असतील. हे निश्चित मी तुम्हाला सांगतो. एक वेळ नांगरणी म्हणजे 2,000 रुपये, रोट्या म्हणजे 2,000 रुपये, पुन्हा लागवड करणं, पुन्हा त्याच्यात मेहनत करणं, पुन्हा बैलाचं आऊत हाणणं, निंदणं, खुरपणं, असं जवळ 8 ते 10,000 रुपये माझी एका एकराला नक्कीच माझे पैसे वाचले. ही काळाची गरज आहे. मग तुम्हाला आता तणांची भीती वाटत नाही का? नाही, मुळीच मला भीती वाटत नाही. बरं. मी तुमची पहिल्या शेती शाळेला आलो होतो त्यावेळेस तुमच्या शेतात मी तण बघितलं. नंतर मी त्याच्या अगोदरच मी मक्का लागवड केली होती, पण त्याच्यात बारीक तण उगलं तर मी अजिबात घाबरलो नाही. चांगलं 1 फूट 1.5 फुटाचं तण वाढून दिलं. नंतर मी तणनाशक मारलं आणि नंतर पूर्ण असं वावर हे क्लिअर झालं आणि नंतर अजिबात त्या मक्कामध्ये अजिबात तण उगलं नाही आणि त्या गवताचा जागीच बायोमास तयार झाला. शेती शाळेमध्ये तुम्हाला आणखीन काय कुठली माहिती मिळाली तुम्हाला शेती शाळेमध्ये अजून? शेती शाळेमध्ये बऱ्याच प्रकारची माहिती मिळाली. सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा, गांडूळ ही सतत आपले मित्र आहे, तो सतत आपल्या शेतीची मशागत करत असतो आणि आपल्याला आपलं जे तण जागेवर जिरवल्यामुळे आपल्या शेतीचा बायोमास सतत वाढत राहणार आहे आणि कमी खर्चात आपली शेती ही व्यवस्थित होणार आहे. ही शेती शाळेतून आम्हाला माहिती मिळाली. बरं, आपण जर एखाद्या शेतकऱ्यांचा जर फोन आला तर आपल्याला त्यांना नंबर देणार का आपण? हो, हे तर का आता हे SRT आल्याच्या नंतर आपलं काम आहे जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगणं आणि शेतकरी आज सुखी झाला पाहिजे हे आपल्याला मनापासून वाटतंय. आपल्या एकदा पुन्हा परिचय द्या आणि आपला मोबाईल नंबर द्या. मी काकासाहेब उत्तमराव शिंगारे, राहणार शिवराई, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर 94 20 48 46 47. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती आपण दिली या ठिकाणी. नमस्कार. शेतकऱ्यांना आपला पण फायदा होणार आहे, तर नक्कीच आपल्या माहितीचा अनुभव फायदा घेऊन खूप सारे शेतकरी SRT कडे वळतील. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, SRT आपली शेती आपला निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत SRTचे शेतकरी देवरस आहेत. यांना आपण SRT कशी केली आणि कोणकोणती पिके घेतली याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ. नमस्कार, माझं नाव अंबादास शेकोबा देवरे, राहणार सताळ पिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी. माझ्याकडं टोटल 5 एकर क्षेत्र आहे आणि 5चं 5 एकर पूर्ण SRT वर आहे आणि त्यात माझ्याकडे कापूस, मका, डॉलर, हरभरा आणि गहू हे केलेलं आहे. तर संपूर्ण आपलं SRT पद्धतीनं आहे. टोकन यंत्रानं लागवड आहे, मशागत शून्य आहे आणि त्यामुळे आपले मजुरी, काबाड कष्ट हे बचत झालेले आहे. पिकाचे उत्पादन वाढलेले आहे आणि मजुरीचा त्याचा सगळा कष्टाचा जो ताण आहे तो बिलकुल कमी होऊन आपली जमीन सुपीक झालेली आहे. देवरे साहेब, आपलं आता किती वर्ष आहे SRT मध्ये? माझं SRTचं 3रं वर्ष आहे. बरं, मग आता पहिलं पीक तुम्ही कोणतं, पहिल्या वर्षी कुठले पिकं तुम्ही SRT मध्ये घेतले होते? पहिल्या वर्षी म्हणजे असं मला सांगा की तुम्ही SRT ची सुरुवात कशी केली?
SRTची सुरुवात आमचे मित्र रामचंद्र पुंड आणि रावसाहेब मोरे, विठ्ठलदादा वैद्य यांचे व्हिडिओ बघितले आम्ही यूट्यूबला पाहून सुरुवात केली. नंतर त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि ते पाहून आम्हाला ते सुरुवात केली. तर त्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं, कसं करावं कसं नाही. मग खोल नांगरट करून बेड पाडून आणि SRTची आम्ही सुरुवात केली. बरं, मग तुम्ही SRTवर आता कुठले कुठले पिकं घेतली होती मग त्यावर आम्ही पहिल्या वर्षी मका बरं आणि कापूस केला होता. बरं तर कापसाला थोड्याशा अडचणी आल्या, थोडंसं तण नियंत्रणाला अडचण आली, पण मकाला तेवढा काही अडचणी वगैरे आल्या नाही. पण यांच्या मार्गदर्शनाने तण नियंत्रणाची अडचणी ज्या होत्या त्या सॉल्व्ह झाल्या. कापूस आम्ही कट केल्याच्या नंतर त्यांना फुटवे आले होते. तर मग आम्ही रामचंद्र भाऊ पुंड यांना फोन करून त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी आम्हाला योग्य सल्ला देऊन ते फुटवे मारण्यासाठी मदत केली. आता तुम्हाला तणांची भीती वाटत नाही का SRT मध्ये? नाही, आता तणांची भीती वाटत नाही. पहिल्या वर्षी थोडीशी वाटली, पण ती हळूहळू भीती कमी झाली. तुम्ही SRT कडे का वळालात? म्हणजे पहिला माझा प्रश्न असा होता का तुम्ही SRT मध्ये येण्याचं तुमचं वैयक्तिक कारण काय बा? SRT कडे वळण्याचं कारण असं होतं की मजूर न मिळणे, वैयक्तिक मला स्वतःला आऊत हाणता येत नाही आणि मी शेती 2 वर्षापासून करायला सुरुवात केल्यामुळं मला शेतीचं एवढं ज्ञान नव्हतं. पण SRT आजूबाजूला व्हिडिओ बघितल्यानंतर सोपी वाटली की इथं आऊत लागत नाही, बैल लागत नाही, निंदण खुरपण लागत नाही आणि मजुरीचा त्याचा खर्च बचत होतो. नुसतं एक टोकन यंत्र आणि एक फवारणी यंत्र एवढ्यावर SRT शेती करता येते. हे इतकं सोपं तंत्रज्ञान असल्यामुळे मी SRT मध्ये घुसलो. बरं, मग तुम्ही आता SRTच्या 3ऱ्या वर्षामध्ये आहे, तुम्ही एखादी शेती शाळा अटेंड केलेली का? SRTची शेती शाळा मी अटेंड केलेली नाहीये, पण मी व्हिडिओ बघून आणि असंच मार्गदर्शन घेऊन आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. बरं, आणि आज इथे सगुणा बागेचा जो कृषी सन्मान सोहळा आहे, इथं मी हजेरी दिलेली आहे. आता यानंतर मी SRTची जी शेती शाळा जी जवळ पडेल ती मी अटेंड करणार आहे आणि रजिस्टर्ड जे सर्टिफिकेट वगैरे जे देतात ते घेणार आहे. बरोबर. आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे हे या तंत्राचे जनक आहे आणि SRTच्या आज महाराष्ट्रामध्ये 20 शेती शाळा सुरू आहे. असा एकदम चांगला उपक्रम शेतकऱ्यांसाठी दादांनी सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान पुढे जायला पाहिजे या उद्देशाने शेती शाळांचा उद्देश आहे. तर नक्कीच SRT शेतकरी करू पाहत आहे त्यांनी नक्कीच महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्या ठिकाणी जवळ पडेल त्या ठिकाणी शेती शाळेला गेलं पाहिजे आणि शेती शाळेतून प्रॉपर SRTचं ज्ञान घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या खर्चात बचत होणार आहे, कष्टात बचत होणार आहे आणि जमिनीचे जे नांगरणीचे अत्याचार आहे तर ते थांबणार आहे. जे दादांचं स्वप्न आहे की भारतातली प्रत्येक इंच जमीन जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत शेतकरी कोणी थांबायचंच नाही. आणि असेच एक ध्येयवेळे शेतकरी आज आपल्याला मिळाले आणि त्यांनी आज 26 फेब्रुवारीच्या श्री हरिकाका स्वर्गवासी हरिकाका भडसावळे यांची हरिकाका भडसावळे निर्मित SRTच्या सोहळ्यासाठी शेतकरी सन्मान सोहळ्यासाठी ते आलेत आणि त्यांनी खूप छान त्यांचं मार्गदर्शन आपल्याला SRT बद्दल दिलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि दादा आपला एकदा पुन्हा परिचय द्या आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव अंबादास शेकोबा देवरे, राहणार सताळ पिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर आहे 98 60 75 34 90. धन्यवाद. धन्यवाद.